तर कसं आहे ना, दर रविवारी आमच्याकडे आठवडी बाजार भरतो आणि आठवड्याचा बाजार भरला, की हा पदार्थ आमच्याकडे ठरलेलाच असतो. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी रेशनचे तांदूळ, पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ व्यवस्थित मिक्स करून सध्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता कुकरमध्ये पाव वाटी तेल गरम केलं, त्यामध्ये 1 चमचा मोहरी, मोहरी व्यवस्थित तडतडल्यावरती अर्धा चमचा जिरे, उभा चिरलेला लसूण, एक बारीक चिरलेला कांदा हलकासा परतू द्यायचा. मग त्यामध्ये बटाटा, मिरचीचे तुकडे, फ्लावर, मटार आणि कढीपत्ता हे सुद्धा व्यवस्थित परतू द्यायचं. मसाल्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला आणि पाव चमचा हिंग सुद्धा व्यवस्थित परतू द्यायचं. आता इथं 2 उभे चिरलेले टोमॅटो आणि 1 वाटी मेथी सुद्धा व्यवस्थित असं परतू द्यायचं. टोमॅटो हलका मऊ झाला. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले, त्या वाटीने बरोबर 5 वाटी पाणी घातलं. पाव चमचा हळद, अर्धा चमचा काळा मसाला, चवीपुरतं मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालायची. पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. पाण्याला उकळी येते तोपर्यंत डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. ह्यामध्ये घालायचे. व्यवस्थित असं मिक्स केलं. कुकरचं झाकण लावलं. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. कुकर झाल्यावरती पूर्णपणे मनाने वाफ जाऊ द्यायची. त्यानंतर झाकण उघडलं. पाहू शकताय मस्त अशी गरमागरम मिक्स व्हेज खिचडी आपण तयार केली. ताटामध्ये गरम-गरम खिचडी घ्यायची. त्यावरती भरपूर साजूक तूप घालायचं आणि अजून काय हवं नाही का? हिवाळ्यामध्ये तर आवर्जून करावी अशी मिक्स व्हेज खिचडी आपण तयार केली. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा. धन्यवाद.